नमस्कार, फॅमिली ड्रामा आणि झी5 च्या या खास भागात आपले स्वागत आहे। झी5 वरील मराठी मालिका तुमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत आणि म्हणूनच आम्ही तुमच्या काळजीपोटी तुम्हाला सांगत आहोत की मध्यंतरी तुम्ही काय काय मिस केलं ते। तुमच्या आवडत्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेत एजे आणि लीलाच्या आयुष्यात नाट्यमय घडामोडी घडतायत। एजेचा बदला घेण्याच्या ध्येयाने पछाडलेला विक्रांतच्या आदेशानुसार कालिंदी सर्वांसमोर लीला गायब झाल्याचा कांगावा करते। काय हो, माझी मुलगी कुठे आहे? कसला गोंधळ चाललाय? बरं झालं एजे तुम्ही आला। अहो, माझी लीला कुठे सापडत नाहीये हो। त्यावेळी एजे तिला शोधून आणण्याचं आश्वासन देतो। तुम्ही म्हणताय की लीला गायब झालीये तर मी तुम्हाला खात्री देतो की मी तिला शोधून आणीन। या सर्व घटनांच्या गदारोळात दुसरीकडे रेवती ज्यूस पिते आणि चक्कर येऊन बेडवर पडते। एजे आणि लीला, तुमचा खेळ आता संपलाय। संतापलेला विक्रांत लीलाला व्हिडिओ कॉल करतो आणि तिला एजेशी लग्न करण्यास सांगतो। तू माझं ऐकलं नाहीस तर बरच काही करू शकतो। मी ऐकते, प्लीज माझ्या बहिणीला सोडा प्लीज। तुझं लग्न एका श्रीमंत माणसाशी व्हावं अशी इच्छा आहे माझी। कोणाशी लग्न करू? मी काय बोलताय तुम्ही? एजंटशी। तू जर एजंटशी लग्न केलंस तरच मी तुझ्या बहिणीला सोडेन। प्रेक्षक हो, त्याचप्रमाणे उभ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या तुमच्या आवडत्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत अक्षरा अधिपतीची मनोभावे सेवा करते। शांतपणे झोपा की लंगडी लंगडी खेळलाय, दमला असाल ना। भुवनेश्वरी मात्र अक्षराला दिलेल्या कठोर शिक्षेचं उल्लंघन तर केलं नाही ना, हे भुवनेश्वरी अधिपतीकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करते। आमचा सगळ्यांना समान न्याय असतो। जो कोणी चुकलं त्याला शिक्षा तर भोगावी लागलच। एक वेळ आम्ही त्यासनी माफी केलं असतो, त्यासनी मी राहत नसत। चुकून या खोलीत आल्या नव्हत्या नव्हत्या। अक्षरा अधिपतीला आय लव्ह यू बोलण्याची प्रॅक्टिस करते। माझा जीव आलाय तुमच्यावर, आय लव्ह यू। आणि हे बघून ईर्ष्येने पछाडलेली चंची अक्षराला अधिपती विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करते। म्हणजे तू आता अधिपतींना भेटायला जाशील, त्यासाठी ते तुला भेटायला तर पाहिजेत ना? का नाही भेटणार? त्यांनी सरगम मॅडमच निळ दिलाय। प्रेक्षक हो, तुमच्या आवडत्या 7व्या मुलीची 7वी मुलगी या लोकप्रिय मालिकेत इंद्राणी नेत्राला अस्थि कट्यावर उचलून विरोचकाचा वध करण्यासाठी प्रवृत्त करते। दुष्ट विरोचकाचा नाश होतो। नेत्रा सहकुटुंब देवी आईला हात जोडून भक्तिभावाने देव आणि दैत्यातील संघर्ष खऱ्या अर्थाने संपल्याचे सांगते। देव आणि दैत्यांमधला हा संघर्ष आज खऱ्या अर्थाने संपलाय। या युद्धात विरोचक नावाच्या दैत्याचा वध झालाय। आई, राज्याध्यक्ष परिवारातील सर्वजण खूप दिवसांनी एकत्र बसून जेवणाचा आनंद लुटतात। सर्वांचे चेहरे तणावमुक्त झालेले दिसतात, खुललेले दिसतात। सगळ्यांना असं आनंदात बघून खूप खूप बरं वाटतंय। आणि आता इथून पुढे आपलं घर असंच कायम आनंदी राहणार आहे। त्यामुळे उगाच जुन्या आठवणी काढायच्या नाही। यू सेड इट ब्रो। प्रेक्षक हो, पारू मालिकेतील नाट्यमय वळण अक्षरशः तुम्हाला मंत्रमुग्ध करते। अहिल्यादेवी तिची होणारी मोठी सून ही किर्लोस्कर घराण्याची शान असेल अशी घरातील सर्वांसमोर गर्जना करते। आदित्य किर्लोस्कर, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजचा CEO। त्याला त्याच्याच इतकी शिकलेली, हुशार आणि समंजस मुलगी हवी आहे। या घराची मोठी सून ही किर्लोस्कर घराण्याची शान असेल। दिशा दामिनीच्या सहाय्याने एक कपटी चाल खेळते। सासू मॉम, ऍक्च्युली आपलं ते ऍड शूट झालं ना, तर ते मला खरं तर लाईव्ह बघायचं होतं, पण ते पॉसिबल नाही झालं। आपण आता बघूयात का ऑफलाईन, इथे स्क्रीनवर प्लीज? बावरलेल्या पारूला दामिनी मुद्दामून जाहिरात बघण्यासाठी थांबवून घेते। तुझ्या जाहिरातीचा व्हिडिओ आहे ना?
आणि तुझी देवी आई पहिल्यांदा बघतीये, तू पण बघ आमच्या सोबत ना. सत्य परिस्थिती माहीत असल्यामुळे आदित्य, प्रीतम आणि पारू प्रचंड दडपणाखाली येतात. मोठ्या स्क्रीनवर जाहिरात प्ले केली जाते. स्क्रीनवर आधी वधूच्या वेशातील पारू दिसते आणि आदित्यचा चेहरा दिसण्याआधीच प्रीतम नेट कनेक्शन कापतो आणि जाहिरात मध्येच थांबते. काय झालं? बहुतेक इंटरनेट कनेक्शन गेलं असेल, बघ जरा. आणि बरं का प्रेक्षक हो, तुमची लाडकी मालिका सारं काही तिच्यासाठी मध्ये घडणाऱ्या भावनिक घटनांनी तुम्ही खुर्चीला खिळूनच बसाल. निशी नीरजला बिझनेस मध्ये लक्ष घालायला सांगते आणि त्यामागची कारणही त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते. सरच्या आई म्हणतात ते अगदी बरोबर आहे. तुम्ही आता थोडं थोडं लक्ष घालायला हवं बिझनेस मध्ये. त्यांनी हा बिझनेस ना खूप मेहनतीने उभा केलाय आणि तुम्ही जर त्यात लक्ष नाही घातलं ना तर मग असे बाहेरचे लोक येऊन त्याचा गैरफायदा घेणार आहेत आणि काय होईल, सगळी केलेली मेहनत वाया जाईल. नीरज तिचं म्हणणं मान्य करायला तयार होतो, पण एका अटीवर. आता काय? आपण मुंबईला गेल्यावर तू बॅडमिंटनच्या प्रॅक्टिसला परत लागायचंस. तू नॅशनल चॅम्पियन होण्याचं माझं स्वप्न फुलफिल करायचंस. तुम्ही जर माझ्या सोबत असाल ना तर ते नक्की शक्य होईल. कहाणीत पुढे चारू श्रीनूचे डोळे झाकते आणि श्रीनूला वाटतं की ती ओवी आहे. तू आलीस, एवढं सगळं होऊन सुद्धा तू आलीस. तू मला भेटायला आलीस ना, हो ना? पण डोळे उघडताच चारूला बघून तो हैराण होतो. संतापलेला श्रीनू मंजूकडे चारूची तक्रार करतो. मंजू मामी, तुझ्या भाचीला जरा आवर. ती तिच्या मर्यादा सोडून वागते. बघ, मला तुझी फसवणूक करायची नाहीये. मी तुला खोटी आशा दाखवणार नाही. मी फक्त ओवीवर प्रेम करतो आणि आयुष्यभर तिच्यावरच प्रेम करत राहीन. यापुढे माझ्याशी वागताना जरा भान ठेव. त्यानंतर लाली ओवीला तिच्या आईबद्दल वाईट साईड बोलते. जशी आऊस तशी लेक. आलिया, प्लीज तुम्ही मला काहीही बोला, पण माझ्या मॉम बद्दल काही वाईट बोलू नका. ओवी दुखावते, पण उमा लालीला स्पष्ट सांगते की यापुढे असे बोलू नये. यापुढे ओवीशी असा वाईट साईड बोललेला माका चालणार नाही. ओवी लेख हा माझी आपली. पुढे रघुनाथ ओवीला समजावतो की तिच्या आईबद्दलचे त्याचे गैरसमज कसे दूर झाले, तसेच लालीचे गैरसमजही दूर होतील. मी पण तुझ्या आईचा खूप रागराग करत होतो, पण तुझ्या बरोबर राहिल्यानंतर मला समजलं त्या आमच्याबद्दल किती आदर करायच्या, आमच्यावर किती प्रेम होतं त्यांचं, तुझ्यावर किती चांगले संस्कार केलेत त्याने मला आज समजलं बाळा. तसंच एक दिवस लालीला पण कळेल. मंडळी, अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या कहाणीने लहानगा अमोल आपल्या मित्रांना सांगतो की त्याच्या आई वडिलांचे पुन्हा भांडण झाले आहे. तेव्हा एक लहानगी अमोलला तिच्या आई वडिलांच्या भांडणाविषयी सांगते. एकदा ना माझ्या आई बाबांचं भांडण झालतं, तेव्हा माझ्या बाबांनी फुलांचा गुच्छ पाठवलेलं आणि त्यावर सॉरी लिहिलं. बेस्ट, एकदम बेस्ट आयडिया सांगितलीस तिनू. अमोलला ही आयडिया खूपच इंटरेस्टिंग वाटते आणि तो ती अंमलात आणायचं ठरवतो. पुढे काय होतं तर एक दिवस अप्पीला अर्जुन कदमच्या नावाने सॉरी असं लिहिलेला फुलांचा गुच्छ भेट म्हणून येतो. सॉरी अर्जुन कदम. तितक्यात अर्जुनलाही अपर्णामानेच्या नावाने सॉरी असं लिहिलेला फुलांचा गुच्छ भेट म्हणून येतो. अर्जुन कदम इथेच राहतात का? होय, त्यांचंच घर आहे. हा, हे त्यांच्यासाठी आलंय. अर्जुनसाठी? हो. अपर्णाने पाठवलेत फुलं. हे सर्व पाहून रुपाली आणि विनायक चक्रावून जातात. अर्जुनलाही काही कळेनासं होतं. मात्र आर्या परिस्थितीचा अंदाज बांधायला सुरुवात करते.
पप्पीनं अर्जासाठी फुलं का पाठवली असतील? भाऊजी तुमच्यासाठी फुलं पाठवलेत अपर्णानी. प्रेक्षक हो, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आत्ताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री. फक्त झी5 वर. कारण झी5 टीव्ही आहे आपला टीव्ही.